नमस्कार. मराठा आरक्षणासाठी गेले काही महिने सुरू असलेले आंदोलन मुंबईच्या वेशीवर धडकल्यावर या आंदोलनावर तोडगा सदृश्य काही उपाययोजना जाहीर होणार हे दिसतच होतं. तसेच झाले. हे आंदोलनकर्ते आणि सरकार या दोघांस काहीतरी मध्यम मार्ग काढणे गरजेचे होते. कारण हे आंदोलक मुंबईत शिरणे सरकार आणि महानगरी या दोघांसह झेपणारे नव्हतं आणि ते तपासण्याची मर्यादा आंदोलकांचंही लक्षात आली होती. तथापि आंदोलन मागे घ्यायचे, आंदोलकाचा विजय झाला असे दिसणे आवश्यक होते आणि त्याचवेळी सरकारलाही आपलाही पराभव झालेला नाही हे दाखवणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सदृश्य सादरीकरण उत्तमपणे वठवले. नेपथ्य तयार होतेच, त्यामुळे या सगळ्याची यशस्वी सांगता होऊ शकली. त्यासाठी या सादरीकरणातील सर्वांचे अभिनंदन असंही आपल्याला सगळ्यांनाच म्हणावं लागणार आहे. नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो. हे जे आता उपोषणाचा जो मार्ग यांनी अवलंबला होता आणि त्याच्यानंतर जे सरकारकडून आरक्षण जाहीर झालंय ते कितपत टिकणार आहे आणि हे खरंच आरक्षण सर्वसामान्यांना मिळेल का या विषयावर आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. आता या कथित यशाच्या वास्तवाविषयी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे असा आंदोलकांचा आग्रह होता. तो मान्य झाला. तो मान्य करणे ही यातील सगळ्यात सोपी बाजू. प्रश्न त्यांच्या अंमलबजावणीचा आहे. ती करणार कशी? ती करताना ओबीसींच्या ताटात जे आहे त्यात वाटेकरी येणार असतील तर ओबीसी ते गोड मानून घेतील काय? आणि मुळात त्यांनी ते का ते असं मानावं? तसे करणे टाळायचे तर ताटाचा आकार वाढवायला हवा. तसे करणे सरकारला शक्य नाही आणि ते एका दिवसात होणारही नाही. तेव्हा आंदोलन संपवावे यासाठी काहीतरी केल्यासारखे दाखवणे गरजेचे होते. ते झाले. पण जे झाले त्याची परीक्षा त्यांच्या अंमलबजावणीत असेल. सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ देण्याची आंदोलकांची मागणी होती. हे आंदोलन संपावे यासाठी ती सरकारने मान्य केली. पण म्हणजे एका कुटुंबातील एखादी व्यक्ती स्वतःपुरती ओबीसी असल्याचे सिद्ध करू शकतील तर त्या व्यक्तीच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ उठवता येईल. ही बाब कमालीची धोकादायक ठरू शकेल. आधीच आपल्याकडे आरक्षणासाठी जातीच्या प्रमाणपत्र मिळवताना मोठ्या प्रमाणावर लांड्या लबाड्या होतात. असे असताना सगळे सोयरे ही नवी वर्गवारी तयार होणे नव्या वादग्रस्त आमंत्रण देण्यासारखे ठरेल. असे सगळे सोयरे असल्याचा दावा करून आरक्षण दिले गेल्यास त्याची पडताळणी करायची म्हटली तर करणार कशी? त्यासाठी आवश्यक यंत्रणा सरकारकडे आहे काय? हा पण सगळ्यात महत्वाचा विषय. या संदर्भात आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही हे ओबीसीचे एक नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेले मत अत्यंतच आपल्याला महत्वाचे ठरेल. आंदोलनाचा सगळा भार अपात्र व्यक्तींना नोकऱ्या मिळतात पण मात्र मराठ्यांना त्या नाकारल्या जातात या भावनिक सत्यात होता. भावनेच्या अंगाने सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता यशस्वी झाली अशी भावना निर्माण व्हावी यासाठी सरकारने ही भावनिक तोडगा सादर केला. ही सरकारची अपरिहार्यता. त्यामुळे मराठा नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश मिळाले. पण भावनेच्या आधारे मिळालेले यश बुद्धीच्या कसोटीवर टिकणारे नसेल तर ते क्षणिक ठरण्याचा धोका असतो. राजकारणात असे धोके पत्करावे लागतात. हे जरी खरे असले तरी या क्षणिक यशाची किंमत यशस्वी राजकारण्यांसह नव्हे तर सरकार आणि समाज यांना चुकवावी लागते. मराठा आंदोलनाच्या या यशाचा प्रतिवाद आता ओबीसी आंदोलनाने होणार हे उघड आहे. उद्या तेही असेच मुंबईच्या वेशीवर धडकल्यास आश्चर्य आपल्याला वाटू देऊ नये. शेवटी याच मार्गाने काहीतरी मिळवता येते असा सर्वांचा गोड गैरसमज असेल. प्रत्येक समाज समूह तोच मार्ग निवडणार हे सत्य. तेव्हा हे यश सादर करताना सगळ्या गोष्टींचं भान सगळ्यांना ठेवावंच लागणार आहे. जे मराठा आरक्षण सरकारकडून जाहीर झालंय त्याचा आता फक्त राजपत्र देण्यात आलंय. अजून त्याचा अध्यादेश येणं बाकी आहे. सो याविषयी आता जे समाजामध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत, जसं की वकील सदावर्ते यांनी कोर्टात जाण्याची परत एकदा धाव घेतली. त्याच्यानंतर जे मागणी होती मनोज जरांगे यांची की जे काही गुन्हे झालेत अंतरावली सराटीमध्ये लोकांवर तर ते गुन्हे मागे घेणार. पण देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट आणि क्लिअर भाषेत सांगितले की ज्या लोकांवर गंभीर गुन्हे आहेत जसं की घरं फोडणे, जाळपोळ करणे अशा लोकांना त्यातून सुटका नाही. त्यांच्यावर तो गुन्हा आहे, तो गुन्हा राहणारच. मग हा जो सगळा पेच आहे हा सगळा पेच कधी सुटणार? ज्यावेळेस अध्यादेश येईल, ज्यावेळेस फायनल GR येईल त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींची उलगड होणार आहे. तुर्तास तरी हे आंदोलन इथेच थांबलेलं आहे
आणि मराठ्यांना त्यांचं आरक्षण जे मागणार होते, ज्या मागण्या होत्या 7 मनोज जरांगे पाटील यांच्या, त्या सर्व मागण्या आता मान्य झाल्या. पुढे काय होणार या संबंधित अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी घंटीचं बटन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळत असतील. धन्यवाद.